एक मोठी बातमी आपण बघतोय। ठाणे एटीएस तपासात एक मोठी माहिती उघड झालेली आहे। मीरा रोडचा हल्ला हा दहशतवादी हल्लाच होता अशी माहिती समोर आली आहे। लोन वुल्फ अटॅक हा दहशतवादी हल्ल्याचा नवीन पॅटर्न चौकशीमधून समोर आलाय आणि यामध्ये एका दोघांनी हल्ला करायचा आणि त्याचं लाईव्ह सोशल मीडियावरती करायचं, याला लोन वुल्फ अटॅक असं नाव देण्यात आलेलं आहे। सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी आपण ठाण्यातून बघतोय। एटीएस कडून अपडेट महत्त्वाचा येतोय। मीरा रोडचा हल्ला हा दहशतवादी हल्लाच होता। मीरा रोडचा हल्ला हा लोन वुल्फ अटॅक हा दहशतवादी हल्ल्याचा नवा पॅटर्न बघायला मिळतोय। यात काय आहे तर एका दोघांनी अटॅक करायचं आणि त्याचं लाईव्ह करायचं, सोशल मीडियाला ते दाखवायचं, याला लोन वुल्फ अटॅक असं नाव दिलेलं आहे। आणि आरोपी जुबेर अन्सारी हल्ल्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करणार होता। तर जुबेर अन्सारीला आणखीन कोणीतरी मदत करत होतं। आरोपी जुबेर अन्सारीकडे एक महत्त्वाची चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीमध्ये हा सगळा मजकूर लिहिलेला होता। आयसिस जिहाद गाझा लोन वुल्फ अशा पद्धतीचा यामध्ये मजकूर लिहिलेला होता आणि महत्त्वाचे अपडेट या तपासातून आपल्याला आता बघायला मिळत आहे। हल्ला करून त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार होतं, अशा पद्धतीचा हा हल्ला होता। लोन वुल्फ अटॅक असं नाव या हल्ल्याला देण्यात आलेलं आहे। नवा पॅटर्न हल्ल्याचा हा बघायला मिळतोय। अजित पांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात, आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। अजित, आपण बघतोय आता नवे नवे खुलासे होत आहेत आणि चिठ्ठीमध्ये महत्त्वाचा मजकूर सुद्धा आहे, काय नेमकं त्यात उल्लेख केलाय? जुबेर अन्सारी याने जो परवा रात्री हल्ला केला, या हल्ल्याआधी तो या हल्ल्यासाठी स्पेशली अमेरिकेतून भारतात आला होता अशी माहिती मिळते। इथं तो कुठे राहिला होता, कोणाच्या संपर्कामध्ये होता, या सर्व गोष्टीचा तपास जो आहे तो आता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक करत आहे। ठाण्याचं त्यांचं युनिट जे ते करत आहे। यामध्ये महत्त्वाची गोष्ट समजली ती म्हणजे ज्यावेळी जुबेर अन्सारीला अटक केला त्यावेळी त्याच्याकडे एक चिठ्ठी सापडलेली आहे। त्या चिठ्ठीमध्ये ISIS ही दहशतवादी संघटना जी आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि मुळात म्हणजे लोन वुल्फ अटॅक हा अटॅक केला जाणार आहे, म्हणजे हा अटॅक करावा यासाठीची सगळी हा सगळा प्रयोग होता। आणि तो प्रयोग प्रत्यक्षामध्ये करण्यासाठी पहिल्यांदाच भारतामध्ये असा प्रयोग जो केला गेलेला आहे। दहशतवादाचा हा नवीन दहशतवादी हल्ल्याचा एक नवीन पॅटर्न असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही। या त्याची चिठ्ठी सापडली त्यामध्ये ISIS जिहाद गाझा लोन वुल्फ असं लिहिलेलं आहे। त्यानंतर लोन वुल्फ विल पोन्स ऑन यू, म्हणजे ज्या पद्धतीनं दहशतवादी हल्ले होत आहेत किंवा जे दहशतवाद्यांना त्यांचे मनसुबे पूर्ण करायचे त्याकरता वेगवेगळे मार्ग ते शोधत आहेत आणि त्यातला हा मार्ग आहे। त्या चिठ्ठीमध्ये पूर्ण असं लिहिलेलं आहे, युवा मुस्लिम विल सी रियल जिहाद इन बिलाद टेरिटरी, हिंद फ्रॉम नाव ॲज वेल ॲज इनोसंट स्टेटमेंट लाईक पीपल फॅमिली वाईफ्स पेरेंट्स विल लिव्ह यू मे अल्लाह गाईड देन गाझा विल ओनली बी फ्री बाय अशा पद्धतीचा इंग्लिश मजकूर त्यामध्ये लिहिला होता। मुळात आता यावरूनच स्पष्ट होतंय की तो हल्ला जो होता हा कुठल्या माथेफिरूने केलेला नव्हता किंवा कुठल्या रागामध्ये पूर्ववैमनस्य त्याच्यामधून नव्हता, तर हा एक दहशतवादी हल्ला होता हे आता स्पष्ट झालेलं आहे। ATSनं या जुबेर अन्सारीला परवा रात्री ताब्यात घेतलेलं आहे। आता प्रक्रिया पूर्ण जी हँडओव्हर करण्याची ती सुरू आहे आणि आज रात्री उशिरा ठाणे ATS जे आहे ते जुबेर अन्सारीला ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्याकडे आणतील ठाण्यामध्ये आणि उद्या बुधवारी ठाण्याच्या ATS कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। मुळात हा जुबेर अन्सारी हा उच्च शिक्षित आहे। BSc केमिस्ट्रीमध्ये ह्याला जवळपास 94% मार्क मिळाले होते आणि या सगळ्या याच्यामधून तो जेव्हा अमेरिकेला होता, त्याचे आई वडील त्याची पत्नी हे तिघही जे आहेत ते अमेरिकेला आहेत, तिथं त्यांचा चांगला मोठा व्यवसाय आहे। ह्याला देखील मोठ्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी काम हा करत होता, पण गेल्या काही महिन्यापासून तो कामावर जात नव्हता किंवा कोणतं रिस्पॉन्स करत नव्हता आणि तो याकरताच भारतामध्ये आला अशी माहिती मिळते। त्याची पत्नी जी आहे ती अफगाणिस्तानची आहे। त्याचं लग्न झाल्यानंतर तो बऱ्याच वेळा अफगाणिस्तानला गेला होता आणि त्याच सगळ्या माध्यमातून हा या दहशतवादी संघटनांशी संपर्कामध्ये आलाय का अशी आता चौकशी जी आहे ते महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक करत आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा खुलासा म्हणजे जुबेर अन्सारी याने जेव्हा अटॅक केला त्यावेळी त्याला लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं होतं। त्यांच्या या सगळ्या पॅटर्नमध्ये ते एक महत्त्वाचं असतं, ज्या पद्धतीनं आपण काय करतोय, आपला जिहाद कसा आहे, आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि त्यावेळी काय काय बोललं जावं, या सगळी ट्रेनिंग जी आहे ती या जुबेर अन्सारीला दिली होती असं तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये उघड झालेलं आहे। आणि त्यातूनच या जुबेर अन्सारीच्या संपर्कामध्ये आणखीन काही लोकं होती जी अशा पद्धतीचा अटॅक करणार होती किंवा ह्याच्यावर एकत्रित येऊन एक मोठा अटॅक करायचा आणि हिंदू मुस्लिम दंगल जी आहे ती भडकवायची असा एक नवीन दहशतवादी पॅटर्न जो आहे तो आता राबवला जातोय। अत्यंत गंभीर ही बाब आहे की अशा पद्धतीनं जर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबई, ठाण्यामध्ये जर अटॅक झाले तर त्याचे परिणाम जे आहेत ते गंभीर परिणाम होतील।
बॉम्ब एका ठिकाणी बॉम्ब ठेवून उडवणं किंवा विदैन हल्ला करणं या गोष्टी ज्या आहेत ते एका एरियापुरत्या सीमित राहतात. त्या ठिकाणी पोलिसांना जाऊन अटॅक करता येतं किंवा पोलिसांना जाऊन ते पूर्ण न्यूट्रलाइज करता येतं. पण अशा पद्धतीचे छुपे वोल्फ जे आहेत, दहशतवादी वोल्फ जे आहेत, त्यांना शोधून काढणं, त्यांचे अटॅक जे आहेत ते कुठेतरी मनसुबे जे आहेत ते पूर्णपणे धुळीस मिळवणं, की त्याच्या आधी त्यांना न्यूट्रलाइज करणं, या गोष्टी फार चॅलेंजिंग आहेत. यामुळे तपास यंत्रणांसह संपूर्ण सरकारने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावं. हा जुबेर अन्सारी अमेरिकेला, अफगाणिस्तानला, तिथून आणखीन काही आखाती देशामध्ये गेलेला आहे अशी माहिती मिळते. मुळात या चिठ्ठीवरूनच स्पष्ट होतंय की मीरा रोडचा चाकू हल्ला हा कुठल्या माथेफिरूनही नाही किंवा पूर्व वैमनस्यातून नाही, तर हा निव्वळ दहशतवादी हल्ला होता आणि त्या हल्ल्याला बोललं जातं लोन वोल्फ अटॅक. निश्चित अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.